भ्रष्टाचार हा शब्द विरोधी पक्षांवर टीका करत असताना केंद्रातील भाजप सरकारचा परवलीचा शब्द आहे. आधीच्या युपीए सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करतच 2014 साली भाजप सत्तेत आलं. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या तत्वांचा वारंवार उल्लेख करणाऱ्या भाजपनं मात्र गेल्या 10 वर्षात उठलेल्या भ्रष्टाचाराच्या अनेक आरोपांबाबत क्वचितच स्पष्टीकरण दिलंय. आणि असाच एक मोठा आरोप होता तो कथित राफेल विमान खरेदी घोटाळ्याचा. कॅराव्हॅन मासिकानं नुकताच एक वृत्त प्रकाशित केलं आहे. या सविस्तर वृत्तात त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. आवश्यक पुरावे असताना सुद्धा फक्त आपल्या सरकारवर राफेल करारात भ्रष्टाचाराचे आरोप होतील या भीतीनं मोदी सरकार गेल्या 20 वर्षातल्या इतर भ्रष्टाचारांची चौकशी करत नाहीये, असा दावा गुप्ता पेपर्स या मथळ्याने प्रकाशित केलेल्या या वृत्तात करण्यात आला आहे. नमस्कार, मी प्राजक्ता. आज आपण जाणून घेणार आहोत काय आहेत गुप्ता पेपर्स आणि त्यातून काय धक्कादायक माहिती समोर आली आहे. या व्हिडिओचं लिखाण आमचे पत्रकार राकेश नेवसे यांनी केलं आहे. कॅराव्हॅन मासिकानं काही दिवसांपूर्वी त्यांची नोव्हेंबर महिन्याची आवृत्ती प्रसिद्ध केली आणि त्यात त्यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला. गेल्या काही वर्षांपासून ईडी आणि सीबीआय कडून अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर कराराशी संबंधित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जाते. त्या संदर्भात अनेकांना अटक करण्यात आली आणि बऱ्याच जणांची सुटका सुद्धा करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणाशी संबंधित सुशेन गुप्ता नावाच्या एका व्यक्तीच्या विरोधात सबळ पुरावे उपलब्ध असून सुद्धा फक्त या व्यक्तीचे राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉ कंपनीशी लागेबांधे असल्यामुळे त्याची चौकशी होत नाहीये, असं या वृत्तात म्हटलेलं आहे. हे प्रकरण काय आहे हे समजून घेण्यापूर्वी आपण जाणून घेऊया की हा सुशेन गुप्ता कोण आहे. दिल्लीस्थित व्यावसायिक सुशेन गुप्ता हा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला छोट्या मोठ्या भागांचा पुरवठा करणाऱ्या इंडियन इव्हीट्रॉनिक्स या कंपनीचा मालक आहे. त्याशिवाय कायदेशीर मान्यता असलेले इतर अनेक व्यवसाय हा गुप्ता कथितरित्या करतो असं दिसून येतं. मात्र त्याच वेळी या माणसाचे संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संबंध आहेत. मात्र कॅराव्हॅन मासिकाने केलेल्या खळबळजनक दाव्यानुसार त्याचे सर्व कायदेशीर व्यवसाय खोटे आहेत आणि संरक्षण क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारताच्या सैन्यानं काढलेल्या हत्यारांच्या डील्स जिंकून देणं हा त्याचा मुख्य व्यवसाय आहे. भारतीय संरक्षण कंपन्या संशोधनाच्या बाबतीत तितक्या विकसित नाहीत. त्यामुळे भारताला संरक्षण क्षेत्रातील गरजा पूर्ण करण्यासाठी इतर देशांकडून युद्धसामग्री आयात करावी लागते. भारताचा एकंदरीत आकार आणि भारताच्या सीमांवर असलेल्या आव्हानांकडे पाहता भारताची संरक्षण क्षेत्रातील ही गरज बरीच मोठी आहे. त्यामुळे भारताकडून आयात केली जाणारी युद्धसामग्री सुद्धा बरीच मोठी असते. ही युद्धसामग्री खरेदी करण्याच्या करारावर मोठी रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे हे करार मिळवण्यासाठी सर्व कंपन्या शर्तीचे प्रयत्न करत असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे हे करार मिळवण्यासाठी दलालांचा वापर करणं. सुशेन गुप्ता हा असाच एक दलाल आहे असं हे वृत्त म्हणतं. भारतात अशा प्रकारच्या दलालांचा सुळसुळाट खूप पूर्वीपासूनच आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात त्यांच्यावर बोफोर्स तोफांच्या घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यानंतर आलेल्या वाजपेयी सरकारनं देशात हत्यारं विकत घेण्याच्या प्रक्रियेत बदल केले. त्यांनी देशात डिफेन्स प्रोक्युअरमेंट पॉलिसी लागू केली. या धोरणानुसार भारतीय सैन्य दलाला कोणतंही हत्यार विकत घेण्यापूर्वी त्याची आवश्यकता सर्वांसमोर मांडण्याची गरज असते. त्यापुढे त्या प्रकारचं हत्यार निर्माण करणाऱ्या कंपन्या त्यांची उत्पादनं सैन्याला परीक्षणासाठी देतात. ज्या कंपन्यांची उत्पादनं सैन्याच्या गरजा पूर्ण करतात त्या कंपन्या या प्रक्रियेच्या पुढच्या टप्प्यात येऊन बोली लावतात. सर्वात कमी किमतीत हत्यारं देणाऱ्या कंपनीला ते पुरवण्याचा ठेका दिला जातो. जर फक्त एकच कंपनीचं उत्पादन सैन्याची गरज पूर्ण करत असेल तर ही प्रक्रिया पुन्हा राबवली जाते. ही प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यामुळे ती वेगानं पार पडावी आणि आपली उत्पादनं विकत घेतली जावी यासाठी या कंपन्या सुशेन गुप्तासारख्या दलालांची मदत घेतात. तर आता गुप्ता पेपर्सकडे परत येऊ. त्यानंतर ही अतिमहत्वाच्या लोकांना वाहून नेणारी हेलिकॉप्टर्स वायुसेनेनं अगुस्ता वेस्टलँड कंपनीकडून विकत घ्यावी म्हणून सुशेननं बऱ्याच झटापटी केल्याचं कॅराव्हॅनच्या वृत्तामधून दिसून येतं. शेवटी या झटापटीचा फायदा सुद्धा कंपनीला झाला. भारतीय वायुसेनेनं अगुस्ता वेस्टलँडची 12 W101 हेलिकॉप्टर्स विकत घेतली. हे झालं अगुस्ता वेस्टलँडच्या हेलिकॉप्टर्सबद्दल. पुढं कॅराव्हॅननं मिळवलेल्या कागदपत्रांनुसार सुशेननं राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉ या फ्रेंच कंपनीसोबत सुद्धा काम केलं असल्याचं दिसून येतं. 1991च्या कारगिल युद्धानंतर भारताला नव्या अत्याधुनिक विमानांची गरज भासू लागली. तेव्हा त्यांनी मध्यम वजनी बहुपयोगी लढाऊ विमानं विकत घ्यायचं ठरवलं. त्यासाठी एक मोठी स्पर्धात्मक निविदा काढली. ही स्पर्धा संरक्षण क्षेत्रासाठी फक्त भारतातल्या नव्हे तर संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी स्पर्धा होती. त्यामुळे सहभाग घेणाऱ्या प्रत्येक कंपनीनं सर्व शक्तीनिशी यात भाग घेतला होता. यात शेवटी फ्रान्सचा राफेल आणि 4 युरोपियन देशांचा युरोफायटर टायफून हे 2 विजयी झाले. राफेलची किंमत युरो टायफूनपेक्षा कमी सांगितल्यानं शेवटी हा करार दसॉच्या पदरात पडला. मात्र हे सगळं प्रकरण काही एवढं सोपं नसून त्यासाठी सुशेननं बऱ्याच युक्त्या वापरल्या असा दावा कॅराव्हॅननं केलेला आहे.
सुरुवातीला या निविदेसाठी फ्रान्सकडून मिराज 2000 विमानांचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र प्रक्रिया सुरू व्हायला वेळ लागला आणि फ्रान्सनं त्याच्या जागी नव्या राफेल विमानांना स्पर्धेत उतरवलं. यात फ्रान्सबरोबरच अमेरिकेचे 2 F-16 आणि FA-18, रशियाचा MiG-29, स्वीडनचा ग्रिपेन आणि युरोपच्या 4 देशांनी एकत्र येऊन तयार केलेला युरोफायटर टायफून अशा 6 लढाऊ विमानांचा सहभाग होता. 2011 साली राफेल आणि टायफून यांना शॉर्टलिस्ट करण्यात आलं. म्हणजे भारतीय वायुसेनेनं ठरवून दिलेले गुणात्मक निकष फक्त ही 2 लढाऊ विमानं पार पाडू शकली. शेवटी राफेलनं सर्वात कमी किंमत सांगून ही स्पर्धा जिंकली. मात्र या सर्वात गोम काय होती हे कॅराव्हॅनचं वृत्त सांगतं. फ्रान्सच्या दसॉ कंपनीला भारताशी संरक्षण क्षेत्रात व्यवहार करण्याचा चांगला अनुभव होता. त्यामुळे त्यांनी स्पर्धा जाहीर झाल्याच सुशेनशी संपर्क साधला. पहिल्यांदा त्यांनी त्यांचा मिराज 2000 भारताला विकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी ठरल्यानंतर स्पर्धेआधी त्यांनी राफेल पूर्णपणे तयार असावं म्हणून ही स्पर्धा थोडी उशिरा घेण्यासाठी सुशेनमार्फत दबाव टाकला. त्यानंतर या प्रक्रियेत राफेल विजयी व्हावं म्हणून विमानांच्या गुणात्मक निकषांमध्ये बदल घडवून आणले असा आरोप सुद्धा या वृत्तात करण्यात आलेला आहे. त्यानुसार एप्रिल 2008 मध्ये अनेक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार वायुसेनेनं ठरवून दिलेले निकष पूर्ण न करू शकल्यामुळे राफेल विमान आधी या स्पर्धेतून बाहेर पडलं होतं. पुढे मे 2009 मध्ये टाइम्स ऑफ इंडियानं केलेल्या वृत्तानुसार फ्रान्स सरकारनं राजनैतिक हस्तक्षेप केल्यानंतर राफेलला पुन्हा संधी मिळाली. मात्र वायुसेनेने हे दावे फेटाळले होते. सुशेनचा राफेल करारातला हस्तक्षेप यापुढे सुद्धा सुरूच राहिला. त्यानुसार जेव्हा या स्पर्धेचे निकष पूर्ण करणारी विमानं ठरवायची वेळ आली तेव्हा फक्त एकच विमान निवडलं जाऊ नये म्हणून युरोफायटर टायफूनला मुद्दाम जिंकवण्यात आलं असं हे वृत्त म्हणतं. कारण या आधी म्हटल्याप्रमाणे जर फक्त एकाच कंपनीचं उत्पादन सैन्य दलाची गरज पूर्ण करत असल्याचं आढळून आलं तर ही प्रक्रिया पुन्हा राबवावी लागते आणि त्यात बराच वेळ गेला असता. शिवाय सुशेनला संरक्षण मंत्रालयातले गुप्त कागदपत्र सहज मिळवणं शक्य होतं. त्यानुसार त्याला स्पर्धेत इतर कंपन्यांनी लावलेल्या बोली बघता येणंही शक्य होतं. अर्थातच त्यामुळेच तो मदत करत असलेल्या कंपनीला विरोधी कंपनीपेक्षा कमी बोली लावता येत होती. थोडक्यात सांगायचं झालं तर राफेल विमानं निवडली जावीत म्हणून सुशेन आणि दसॉनं सर्व हातखंडे वापरले असं या वृत्तात म्हटलेलं आहे. 2012 मध्ये राफेल विजयी झाल्याचं भारतानं जाहीर केलं. मात्र बरीच वर्ष चाललेल्या वाटाघाटींचा काही अंत दिसत नव्हता. त्यात 2014 मध्ये भारतात सत्ता बदलली आणि भाजपचे नरेंद्र मोदी सत्तेत आले. त्यामुळे हा अडकलेला करार पटकन पुढे सरकावा म्हणून सुशेननं वेगवेगळ्या युक्त्या लढवल्याचं सुद्धा या वृत्तात म्हटलं गेलेलं आहे. शिवाय भारतात या विमानांच्या निर्मितीचा अधिकार हिंदुस्तान एरोनॉटिक्सला न मिळता मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंपनीला मिळावा यासाठी सुद्धा सुशेनने प्रयत्न केल्याचं दिसून आलेलं आहे असं या वृत्तात म्हटलंय. त्यातून दसॉला सुशेनला पैसे देणं सोपं झालं असतं. मात्र नरेंद्र मोदी सरकारनं यानंतर घेतलेल्या निर्णयानं त्याच्या सर्वच योजनांवर पाणी फेरलं गेलं. मोदी सरकारनं जुन्या निविदा प्रक्रिया दुर्लक्षित केल्या आणि फक्त 36 राफेल विमानं विकत घेण्याचं जाहीर केलं. त्यात अगुस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर करारातल्या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली होती आणि त्यात सुशेनचं नाव समोर आलं होतं. त्याला कधीही अटक होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि या सगळ्यातच अगुस्ता वेस्टलँडनं ज्या खोट्या कंपन्यांचा आधार घेत सुशेनला पैसे पुरवले होते त्या खात्यांचा खूप पूर्वीपासून दसॉशी व्यवहार असल्याचं दिसून आलं. राफेल आणि MMRAशी निगडीत बरीच कागदपत्र सुशेनच्या कार्यालयात टाकलेल्या धाडीत मिळाली आहेत असं सुद्धा दिसून आलं. मात्र एवढं सगळं असून सुद्धा सुशेनचा दसॉ कंपनीशी असलेला संबंध तपासून पाहिला जात नाहीये आणि त्याच वेळी त्याचे युक्रेन आणि इस्रायलच्या कंपन्यांशी झालेले व्यवहार आणि त्यातून या कंपन्यांनी भारताच्या सैन्य दलांना अनावश्यक आणि खराब दर्जाच्या साहित्याचा पुरवठा केल्याचं दिसून येतंय. तरी सुद्धा त्याच्या विरोधात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाहीये असं या वृत्तात सांगितलंय. भारताच्या डिफेन्स प्रोक्युरमेंट पॉलिसीनुसार जर एखाद्या कंपनीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर त्या कंपनीला काळ्या यादीत म्हणजेच ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येतं. त्या कंपनीवरचे आरोप जोपर्यंत खोटे ठरत नाहीत तोपर्यंत त्या कंपनीकडून कोणत्याही प्रकारची खरेदी केली जात नाही. असं असताना सुद्धा भारतानं नौसेनेसाठी दसॉकडून 26 राफेल विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात आणखी जास्त प्रश्न उपस्थित होत आहेत. राफेल करारावर यापूर्वी सुद्धा भारतीय तसंच फ्रेंच माध्यमांकडून सातत्यानं प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. फ्रेंच माध्यम संस्था मीडियापार्टनं 2021 मध्ये केलेल्या गौप्यस्फोटात सुद्धा असे आरोप करण्यात आले होते. शिवाय भारतीय वृत्तसंस्थांनी विरोधकांनी याबाबत सातत्यानं प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मीडियापार्टनं या कराराबद्दल केलेल्या रिपोर्टिंगमध्ये त्यांनी दसॉकडून सुशेन गुप्ताला देण्यात आलेली लाच, अनिल अंबानींनी या कराराचा कर चुकवण्यासाठी केलेला वापर, फ्रान्सच्या लाचलुचपत विभागाकडून या कराराकडे केलं गेलेलं दुर्लक्ष, भ्रष्टाचाराच्या चौकशीत आलेले अडथळे अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकला. तरी सुद्धा भारतात याबद्दल चौकशी करण्याची तसदी घेतली जात नाहीये.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं या करारात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निवाडा देत या कराराच्या चौकशीची मागणी करणाऱ्या जनहित याचिका यापूर्वीच फेटाळून लावल्या आहेत. संरक्षण क्षेत्रातील करार एकतर खूप संथ गतीनं होतात किंवा त्यांच्यात भ्रष्टाचार होतो अशी मान्यता आंतरराष्ट्रीय समूहात आहे. त्याचवेळी भारतात मात्र संरक्षण क्षेत्रातले व्यवहार संथ गतीनं आणि भ्रष्ट अशा दोन्ही स्तरांवर असतात असं म्हणून भारताची चेष्टा केली जाते. यावेळी मोदी सरकारनं स्वतःचा बचाव करण्यासाठी झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची तसदी घेतलेली नाहीये. त्यांच्याच पक्षाच्या आधीच्या सरकारनं घालून दिलेल्या कायद्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. या घोटाळ्याशी संबंधित बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्याचे कष्ट घेतलेले नाहीत. शिवाय या घोटाळ्याशी संबंधितांना राजकीय आश्रय सुद्धा दिलेला आहे. त्यामुळे या सर्वातून नक्की कोण कोणाचा बचाव करत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. तर हा होता मेड सिंपलचा आजचा एपिसोड. असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी इंडी जर्नलचे हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचसोबत आम्हाला आर्थिक मदत करायला सुद्धा विसरू नका. 16 डिसेंबर 2023 रोजी इंडी जर्नल एक मीडिया कॉन्क्लेव्ह घेऊन येत आहे. इंडी जर्नल मीडिया कॉन्क्लेव्ह असं नाव असलेल्या या कार्यक्रमात देशभरातले अनेक दिग्गज माध्यमकर्मी सहभागी होणार आहेत. अनेक मोठे पत्रकार, संपादक, ॲक्टिव्हिस्ट यामध्ये सहभाग घेणार आहे. एक संपूर्ण दिवस चालणार असलेल्या या कार्यक्रमात 5 वेगवेगळ्या सत्रांमधून माध्यमांशी निगडीत वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे पैलू, माध्यमासमोरची आव्हानं असे अनेक विषय आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत. अशा अनेक विषयांवर चर्चासत्र होणार आहेत. यासाठी डेलिगेट पासेस आणि स्टुडंट पासेस असे 2 प्रकारचे पासेस अवेलेबल आहेत आणि यासाठीचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू झालेलं आहे. त्यासाठीची लिंक आमच्या समाज माध्यमांवरच्या पेजवर फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप सर्व ठिकाणी आम्ही शेअर केलेली तर आहेच. त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला ती लिंक दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही लगेच तुमचा पास रजिस्टर करू शकता. त्यामुळे नक्की तुम्ही रजिस्टर करा आणि भेटा आम्हाला 16 डिसेंबर रोजी. धन्यवाद.